तर नमस्ते फ्रेंड, बघा आज आता मी तिसरा व्हिडिओ टाकते आहे. आता मी तुम्हाला दाखवलं होतं दुसऱ्या व्हिडिओमध्ये की माझे शेतामध्ये किती कसे आणि कशा प्रकारे रोपं तयार झालेले आहे कपाशीचं आणि तुरीचं. तर मी आज खत देणार आहे माझ्या शेतामध्ये. ते आहे एकाच प्रकारचं खत आहे, ते DAP म्हणून आहे. ते DAP खत आज आमच्या शेतामध्ये मी देणार झाडांना. मी म्हणजे मजूर लोक देणार. आणि डवरासुद्धा आहे आज, म्हणजे शेतीची मशागत. डवरा म्हणजे शेतीची मशागत करणं आवश्यक आहे. म्हणजे त्यामुळे शेतीतले जे रोपं आहे ते छान सुटसुटीत आणि मोकळे होतील. जे तण असेल किंवा गवत असेल ते उरलेलं सगळं निघून जाईल. आणि सगळं नाही निघणार, पण त्या तासाच्या मधातलं सगळं साफ होईल आणि सगळे झाडं मोकळे होईल. तासामध्येला जे असेल ते आम्ही साफ करून घेऊ. तर आज डवरासुद्धा आहे. आणि कुठे जर रोप निघालं नसेल तिथे आता टाईम असल्यामुळे मी फुलीबादसुद्धा करून घेत आहे, म्हणजे पुन्हा बी लावून घेत आहे. तर मी त्यासाठीसुद्धा मजूर सांगितलेले आहे. तर हे बघा, डवरा असे मारता येते, त्यामुळे ते डवरा मारलेली जागा आणि दुसरी इकडली जागा किती फरक जाणवते. तर बघा किती छान हिरवंगार शेत झालेलं आहे आणि मोठे मोठे रोपटे झाले आहे. थोडे त्या दिवशी मी दाखवलं की थोडे 2च पानाचे होते, आता थोडे मोठे झाले आहेत. त्यानंतर मी जे गवत झालं होतं ते काही तर उपटलं होतं, पण काही राहिलंच होतं. ते सुद्धा आता पुन्हा वरती मोठं थोडं झालं. तर आणि त्यावरती तणनाशकसुद्धा मारून घेतलेलं होतं. तर हे गवत थोडं चिमलेलं आहे जे दिसते आहे ते. आणि आता हे जे डवरा मारून घेते त्यामुळे ते गवतसुद्धा उपटल्या जाणार आणि निघून जाणार आणि शेतीचीसुद्धा छान मशागत होणार. आणि बघा किती छान दिसते आहे ते. जिथे डवरा मारलेला आहे तिथली जमीन किती सुंदर झालेली आहे आणि ते झाडंसुद्धा छान दिसते आहे. तर माझे व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा प्लीज. थँक्यू. जर तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करत असेल तर धन्यवाद. आणि आम्ही जे DAP खत जे देतो आहे ते खत मी 1 मूठ 3 झाडाला असे आम्ही देत आहोत. कारण छोटे छोटे झाड आणि छोटे छोटे रोपटे असल्यामुळे जास्त खत आम्ही नाही टाकू शकणार. हे बघा, अशी लाईन आता थोडी मोठी मोठी लाईन दिसते आहे ना, तर अशा ह्या मोठ्या मोठ्या लाईनीला आम्ही आता 1 मूठ 3 झाडाला असं DAPचं एकच प्रकारचं खत देणार आहे. कारण ते झाड छोटे छोटे असल्यामुळे जर मोठे झाले तर आम्ही ते खत वाढवू आणि खत जास्त प्रमाणात देऊ. ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओ मी पुन्हा नंतर दाखवेल. आणि माझ्या शेतामध्ये काय चालू आहे ते मी दाखवेल. हे बघा, आता ते बैलजोडी थोडी थांबली आहे, कारण एवढं ओढणं आणि डवरा मारणं त्यांनासुद्धा थकवा देतात. तर त्यांनासुद्धा आराम पाहिजे आहे, पाणी पाहिजे आहे. तर ते थोडे मध्ये मध्ये थांबून स्टॉप घेऊन ते डवरा मारेल आणि तिकडे